नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे या कार्यक्रमात आपलं स्वागत. शेतीपूरक उद्योग आणि माणसांची जिद्द यावर बेतलेला हा एकमेव कार्यक्रम सुवर्ण कोकण. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अशा माणसांना भेटत असतो की ज्यांना आपल्या तळहातावर नाही तर स्वतःच्या मुठीवर खूप काही करून दाखवलंय. खूप काही करून दाखवण्याची जी जिद्द ज्यांच्या मनात आहे, डोळ्यात आहे आणि त्याच विचारांवर भरभक्कमपणे सुरू झालेला हा सगळा प्रवास आहे. आज अशाच एका व्यक्तिमत्वाशी आपण भेटणार आहोत. सुवर्ण कोकणचे शिलेदार आहेत मंगेश पाटील. यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या पुढील आयुष्याचा हा प्रवास. स्वागत आपलं. खरं तर दाजीपूर सारख्या निसर्गाने भरभरून दिलेल्या गावाचा आपण वारसा सांगता. त्यानंतर सिंधुदुर्गाशी आपले संबंध आहेत, कोकणाशी खऱ्या अर्थानं संबंध आहेत. पण आज तुम्ही मुंबईत जॉबच्या निमित्ताने आहात. आयुष्याचा स्ट्रगल, आयुष्याची प्रवास आणि त्यानंतर भेटलेलं सुवर्ण कोकण काय सांगाल? खरं तर माझी ओळख अशी असेल की मी दाजीपूर येथून जरी आलो असलो तरी दाजीपूर येथ्या गगनगिरी महाराजांचा मोठा आश्रम आहे आणि एक दाजीपूर गवाभरणी म्हणून ओळख आहे, ही माझ्या गावाची खरी ओळख असेल. आणि माझे वडील मुंबईला मिल कामगार म्हणून कामाला होते. त्याच्यानंतर त्याच्यासोबत माझे मोठे भाऊ मुंबईला त्यांच्याबरोबर सर्व्हिसला होते. शिक्षण त्यांनी इकडे केलं. पण आम्ही बाकी 4 भावंड, आम्ही टोटल 5 भावंड, आम्ही सगळी ही गावाला शिक्षण झालं. त्याच्यानंतर 7वीच्या पुढे आम्हाला पुढे हायस्कूल नव्हतं, त्यामुळे भावाने मला मुंबईला आणलं. त्यामुळे एक होतं की नोकरी करायची, पण त्यावेळी उद्योजक हे असं आमच्या मनात काहीच नव्हतं, कारण ते बाळकडू ते धडे आम्हाला कोणी दिलेच नाही. जेव्हा मी मुंबईला 1992च्या दरम्यान आलो मुंबईला, मी माझं 8वीचं शिक्षण डोंबिवलीला घेतलं. त्याच्यानंतर तिथे मी 12वीपर्यंत शिक्षण करून नंतर नोकरी करून मी माझं पुढील ग्रॅज्युएशनचं शिक्षण कंप्लीट केलं. त्या दरम्यान जो माझा अनुभव आहे आणि जे मला फॅमिलीने, माझ्या कुटुंबाने मला जो आधार दिला तो आधार एवढा महत्वाचा आहे की माझ्यासाठी खूप काही करण्यासाठी. परंतु हे झालं फक्त नोकरी करण्याशी रिलेटेड होतं. एक संदर्भित प्रश्न विचारतो की सुवर्ण कोकणचा पहिला कार्यक्रम कधी पाहिला आणि त्यानंतर आयुष्यात घडलेला बदल काय होता? सुवर्ण कोकणची ओळख जी माझी झालेली आहे ते आमच्याच शिलेदार आहेत अशोमेघ मधले विष्णू सातोशे दादा. त्यांच्यासोबत मी 1998 पासून काम करत होतो त्यांच्या ऑफिसमध्ये. तर त्याच्यानंतर आम्ही काम करत करत आम्हाला उद्योजक बद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती, जाणीव नव्हती की उद्योजक का व्हावं, नोकरी करायची, सकाळी जायचं संध्याकाळी घरी यायचं, हेच आम्हाला माहिती होतं. पण जेव्हा मी दादांना म्हटलं की मला पण की काहीतरी उद्योजक व्हायचं आहे, तर तेव्हा त्यांनी मला एक व्हॉट्सअपवरून एक मेसेज दिला की ही कार्यशाळा दादरला आहे, तू जाऊन ये, तुला काय एक्सपिरियन्स भेटतो तो बघ. तर मी जस्ट दादरला वनौषधी शाळा होती 4 जूनच्या दरम्यान, तिथे मी आलो होतो. त्या शाळेतून जे मला भेटलं तो माझ्या जीवनातला टर्निंग पॉईंट असेल खरं सांगायचं म्हणजे. आणि तिथून जे मी मनाचा ध्यास घेतला तिथपासून त्याच दिवशी मी सुवर्ण कोकणमध्ये मेंबर होऊन त्यापासून मी जे अभ्यास दौरे आता करतोय ते माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे, अचिव्हमेंट आहे. आणि त्याचं मला सोनं माझं टार्गेट असेल की मे 16, 2016 मध्ये मी एक उद्योजक झालेला असेल. मित्र, ही जी जिद्द आहे ना, मला असं वाटतं की टेलिव्हिजन चॅनलच्या इतिहासातला हा एकमेव असा खऱ्या अर्थानं लाईव्ह कार्यक्रम आहे ज्याला म्हणता येईल की जिथं माणसं टीव्ही समोरून बघत असताना कधी या साईडला येतात, कधी आपलं उद्योजक बनवून, कधी आपले श्रीमंत अनुभव तुमच्याशी शेअर करतात. त्याच माणसांची विलक्षण कहाणी आहे. विचार करा, एक व्ही चॅनलवरचा कार्यक्रम, तो कार्यक्रम तुम्हाला जगण्याचं, उद्योगाचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचं भान देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगेश पाटील खरं तर कुठल्याही मुंबईच्या गर्दीत ओळखू न येणारा असा सर्वसामान्य चेहरा आहे, मात्र त्याची जिद्द ही श्रीमंत होण्याची. मंगेश, सुवर्ण कोकण तुझ्या आयुष्यात आलं, त्यानंतर स्वतः उद्योग करायचं ठरवलं. खरं तर उद्योग म्हटलं की त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असतं, कौटुंबिक वारसा नसला तरी चाललं, पण नव्यान करण्याची जिद्द असेल. या सगळ्या चळवळीनं तुला जिद्द काय दिली आणि सगळ्यात महत्वाचं तुला आता नेमकं या पुढे आयुष्यात काय करायचं प्लॅन आहेत? खरं सांगायचं म्हणजे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी 7वीपर्यंत माझं बालपण, माझं सगळं आयुष्य 7वीपर्यंत म्हणजे वयाच्या जवळजवळ 12-13 वर्षे पूर्ण गावी गेलेलं आहे. त्यामुळे मला शेतीविषयी आणि गायीविषयी हा मला पूर्ण अनुभव आहे. पण मला ह्याच्यातले जे बारकावे होते हे गावी असल्यामुळे मला काहीच माहीत नव्हतं. पण हे बारकावे मी शहराकडे आल्यामुळे, मी सुवर्ण कोकण संस्थेशी जोडल्यामुळे, त्यामुळे मला ह्या गोष्टी बऱ्याचशा माहिती पडल्या. बऱ्याचशा म्हणजे मी आता नाही म्हटलं तरी मी कागदावरती उद्योजक बनलेलाच आहे असंच मी म्हणेन. फक्त मला ते प्रॅक्टिकली आणायचं आहे, लोकांसमोर मला आणायचं आहे. दुसरी गोष्ट, सुवर्ण कोकण ही संस्था अशी आहे की जी नोकरी सांभाळत इतरांना उद्योजक कसे घडवते हे शिकवते, किंवा त्याच्यानंतर उद्योजक होता होता तुम्ही इतरांना कसे उद्योजक होता, ही मोठी श्रीमंती सुवर्ण कोकण आपल्या सर्व मराठी माणसाला, सिंधुदुर्ग किंवा महाराष्ट्रातील सर्व जनतेला ती सांगते. त्यामुळे सुवर्ण कोकणनी जी घेतलेली चळवळ आहे सतीश सरांनी, ती
एक म्हटलं तरी चांगली गोष्ट आहे, चांगली आवश्यक. गोष्ट या आहे. खरं तर या गरजेच्या. मला एक प्रश्न असा विचारावा असं वाटतं की माणसानं खूप मोठी स्वप्न बघावी, पण स्वप्न अशी बघू नये. म्हणजे मला जर असं वाटलं स्वप्न बघायचं त्यातले पॉझिटिव्ह रिझल्ट पाहिजेत. म्हणजे मला फार मोठा गोठा करायचा आहे म्हणून मी 4, 20, 25 गवे रेडे आणले आणि गोठ्यात ठेवले तर त्याचा काहीच आउटपुट नाही. बेसिकली त्या आउटपुटचा मला काय फायदा नाही की आउटपुटचा मला त्रासच जादा आहे. तर स्वप्न बघणं आणि ती पुरी करणं, त्या स्वप्नांचा प्रवास पूर्ण करणं एवढंच आपल्या आयुष्यात असतं. आज तू दुग्ध व्यवसायात आहेत, खरं तर मुंबईत राहून केवळ दूध पिशवीत येतं एवढं आयुष्य असतं, एवढंच शहरी माणसांचं जगणं असतं, त्याबद्दलचं सर्वसाधारणपणे ज्ञान असतं. सिद्धगिरी आश्रम, दुग्ध विकास कार्यशाळा, या सगळ्या कार्यशाळेतनं तू काय शिकलात आणि का तुला वाटलं की ही कार्यशाळा केली पाहिजे? मी सिद्धगिरी आश्रम बरोबर सुवर्ण कोकणच्या टीम बरोबर जेव्हा गेलो होतो तेव्हा आमचे संस्थेचे अध्यक्ष सतीश परब होते, सगळे अनुभवी शिलेदार होते. तिथे मी गेलो असता त्यावेळी तिथे जी सेंद्रिय पद्धतीने जी शेती केलेली होती त्यातला अनुभव, त्याच्यानंतर तिथे जे गोपालन होत्या, जे गायींचा अनुभव, तो आम्ही प्रत्यक्ष पाहिला. आणि महाराजांनी जी आम्हाला माहिती सांगितली त्यावेळी आम्हाला खरं महत्व कळलं की गायीचं महत्व हे किती आहे. आपण सहजा रस्त्याने चालत असतो, गायी दिसते, आपण गायीला हात लावतो आणि आपण निघून जातो किंवा नमस्कार करतो, ही आपली एक रूढ परंपरा आहे. पण तेव्हा जो गायीला स्पर्श होतो त्या स्पर्शातून आपल्याला एवढं ऑक्सिजन भेटतं की काही विचारू नका. त्या स्पर्शातून आपल्याला एवढं काही जे भावनिक किंवा आधार भेटतो ह्या गोष्टी आपल्याला जाणवत नाहीत. पण महाराजांनी एक आम्हाला गोष्ट सांगितलेली तिथे, एक कथा. एक व्यक्ती त्यांच्याकडे आली होती, त्या व्यक्तीने 1.5 वर्ष ब्रश केला नव्हता. त्यांच्या गालामध्ये त्यांना एक आजार झाला होता, पू झाला होता. हा, तर त्यांनी मुंबईला येऊन बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केली पण त्यांना काही त्याचा मार्ग सापडला नाही, उपाय सापडला नाही. शेवटी त्यांना कोणीतरी एक मार्गदर्शन केलं की तुम्ही सिद्धगिरी आश्रम मध्ये जा, तिथे बघा, तिथे तुम्हाला गीर गाईपासून बनवलेला गो अर्क भेटेल, तो तुम्ही वापरा. मग महाराजांनी त्यांना त्यांचं सगळं चेकअप करून त्यांना सांगितलं की तुम्ही गो अर्क सकाळी पहाटे 1 चम्मच घ्या. त्यांनी कमीत कमी 7 दिवसामध्ये त्यांची जखम बरी होऊन ते पूर्णपणे व्यवस्थित झाले. म्हणजे गायीचं महत्व एवढं आहे की आज आपण गावाकडचा माणूस जो विसरत चाललाय, जो शहराकडे वळत चाललाय आणि शहरातल्या माणसाला गावाकडे नेणं हे करणं खूप महत्वाचं झालेलं आहे आणि हे सुवर्ण कोकण ह्या माध्यमातून घडवत आहे. थोडंसं आपण व्यवसाय म्हणूया, कारण कसं असतं शहरातली माणसं फार सुशिक्षित असतात, त्यांचा अशा अध्यात्मावर, त्यांचा अशा गोष्टींवर विश्वास नसतो. खरं तर गाय, जिला आपण परंपरेनं कामधेनू म्हटलंय, जिचा प्रत्येक अवयव आणि जिची प्रत्येक गोष्ट ही आपल्याला गरजेला येते, पण गरजेला नाही, आता ती व्यवसायाला येते, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आहे. गायीच्या शेणापासून अगदी धूप अगरबत्ती होते. गायीचं गोमूत्र 400 रुपये लिटरने विकले जाते आणि तूप साधारणपणे 3000 ने आकडे. आपल्याला गायीची श्रीमंती कळलीच नाही असा माझा दावा आहे. तुमचं काय मत आहे? खरं आहे. मी तर म्हणेन की गायीची श्रीमंती आपल्याला कळलीच नाहीये. उलट आपण म्हणतो गाय आपल्याला खूप काही उत्पादन देते, पण आपल्याला गायीचं महत्व हे काही कळलेलं नाहीये. कारण पण ते कळण्यासाठी आपण अशा संस्थेमध्ये यायला पाहिजे. हे माझं सगळ्यांना आव्हान असेल की तिथे नुसतं येऊन मी एक लेक्चर ऐकलं किंवा त्या लेक्चरमधून तुम्ही भारावून जाऊन परत तुम्ही ते विसरणार, हे न करता तुम्ही अभ्यास दौरे केले पाहिजेत. आणि मेन आता तुम्हाला ज्या व्यवसायामध्ये उतरायचं आहे त्या व्यवसायाबद्दल तुम्ही जाणीवपूर्वक अभ्यास करून त्या क्षेत्रामध्ये जे उद्योजक आहेत त्यांच्याशी रिलेटेड ज्या माहिती जमा करून मग तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते तुम्ही सांगून स्वतःचा प्रोजेक्ट चालू केला पाहिजे. आणि गायीचं जर सांगायचं झालं तर गायी खरंच कामधेनू आहे. कारण गायीच्या बाय प्रोडक्ट पासून आपल्याला एवढ्या गोष्टी भेटतात की त्या वर्णन करणं खूप कठीण आहे असं मी सांगेन. त्यामुळे गाय, माझं तर असं म्हणणं आहे, सुवर्ण कोकणच्या शिलेदारांसोबत महाराष्ट्र सरकारला माझी अशी विनंती असेल की शेतामध्ये काहीतरी कायदा होणार की प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी गाय पाळायला द्यावी असं मी म्हणेन, जेणेकरून प्रत्येकाला त्याचं महत्व कळेल, गायीचं महत्व कळेल. नक्कीच मित्र, आपल्याला मुंबई किंवा महानगराच्या संस्कृतीने एक छान गोष्ट दिलेली होती, पण आपण ती समजून घेतली नाही. अर्थात त्याचं आता बाजारीकरण झाली आहे. कुठल्याही मंदिराच्या बाहेर किंवा चौकात, कोपऱ्यावर, कॉर्नरवर एखादी गाय दिसायची, त्या गायीला चारा द्यायचं होतं आणि मग चारा दिल्यानंतर आपल्याला श्रीमंती मिळते असे आपल्याला एक संकल्पना होती. मुळातलं त्यातलं विज्ञान आपण समजून घेतलं नाही. त्या गायीला स्पर्श करायला आज आपण घाबरतो, पण त्या गायीच्या स्पर्शातनं मिळणारा ऑक्सिजन असेल, त्याला चाऱ्यातनं मिळणार जे दान, आत्मिक समाधान असते, या सगळ्या गोष्टीपासून आपण फार दूर गेलोय. अर्थात हे सांगायला अध्यात्म नको आहे, हे सांगायला विज्ञानाचं पुस्तक हवंय. आपण दुर्दैवानं ते पाहत नाही आणि या सगळ्यातली मग खोट्या श्रीमंतीच्या हव्यासामागे कांचन मृगासारखे फक्त धावत राहतो. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय मंगेश पाटील यांच्यासोबत. मंगेश,
एक सिद्धगिरीचा दौरा, त्यानंतर झालेली दुग्ध विकास कार्यशाळा, प्रत्येक कार्यशाळेलाच आपण असता आणि या सगळ्यातनं आपण श्रीमंती अनुभवता. काय आवाहन कराल की आता सुवर्ण कोकणचा पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा सिद्धगिरी किंवा दुग्धपालन या संदर्भातली कार्यशाळा होणार आहे, त्याचे अभ्यास दौरे होणार आहेत. काय वाटतं मुंबईकर घड्याळी तासिकेवर जगणाऱ्या माणसाला इतरांबद्दल व्यवसाय म्हणून आणि स्वतःच्या जीवनाकडे श्रीमंतीचा मार्ग म्हणून? माझं एकच आव्हान असेल सर्वांना. तसं पाहिलं तर अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य सतीश सरांनी जे हाती घेतलेलं आहे. कारण भारतीय संस्कृती, भारतीय देश हा कृषीप्रधान आहे. 80% जनता ही खेडेगावात राहते, 20% जनता ही शहरात राहते. त्यामुळे खेडेगावातील जनतेला रोजगार देणं आणि शहरातील नोकरधंद्याला उद्योजकीकडे वळवणं हे मुख्य कार्य सुवर्ण कोकण संस्था करते आहे. त्यामुळे प्रत्येकाने सुवर्ण कोकण संस्थेमध्ये येऊन अभ्यास दौरे केले पाहिजेत. अभ्यास दौऱ्यातून तुम्हाला ज्या गोष्टीवरती, ज्या विषयाकडे तुम्हाला वळायचं आहे त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करून तुमचा प्रोजेक्ट तयार केला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्हाला नोकरी सांभाळून अर्धी नोकरी आणि अर्ध दुग्ध व्यवसाय किंवा अर्धा बिझनेसकडे तुम्हाला वळायचे असेल तर त्यासाठी सुवर्ण कोकण तुम्हाला मार्गदर्शन करते. आणि जर तुम्हाला काही त्यासाठी दौरे करूनही तुम्हाला काही जमत नसेल तर त्यासाठी सुवर्ण कोकण संस्थेकडे DVD ह्या स्वरूपात त्यांची माहिती उपलब्ध याच असते. प्रश्नावर मी येणार होतो की मला असं आठवतंय की तुम्ही पहिल्या कार्यशाळेत होता, वनौषधीची कार्यशाळा, त्यानंतर प्रत्येक कार्यशाळेत होता. ह्या ज्या मिस झालेल्या गोष्टी आहेत, ज्यांना माहीत नाहीत, त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या VCD किती महत्वाच्या आहेत, काय वाटतं? खरंच ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण आता मी माझं स्वतःचं उदाहरण देईन. आता मत्स्य शेतीची जी कार्यशाळा झाली कांदिवली, त्या कार्यशाळेला मी स्वतः नव्हतो. त्यामुळे मीच खूप मिस केलंय. त्यामुळे ह्या अशा गोष्टी ज्या मिस होतात त्या DVD मार्फत लोकांपर्यंत पोहोचवणं हे सुवर्ण कोकण संस्था काम करते आहे. त्यामुळे लोकांना ते, जरी तुम्ही कार्यशाळेला नाही आलात तरी ती माहिती लोकांपर्यंत पूर्णपणे पोहोचते. त्यामुळे लोकांना त्याचा नक्कीच फायदा होतोय. आणि सतीश सरांनी जी घेतलेली चळवळ, हाती घेतलेली जी चळवळ आहे ते एक खूप चांगलं मोठं कार्य आहे. आणि त्याला सर्वांचा सहभाग घेणं हे अतिशय आवश्यक आहे. प्रश्न असा होतो निर्माण की तुम्ही स्वतः नोकरदार वर्ग आहात आणि हा प्रातिनिधिक स्वरूपात प्रश्न अशासाठी निर्माण झालाय, नोकरदार किंवा जॉब करूनही हे सगळं करता येऊ शकतं का? हो, मी म्हणेन नक्कीच करता येतं. आज मी नोकरी करतो आहे, आज मी नाईट जॉब करतो आहे. माझी सर्व्हिस ही संध्याकाळी 7 ते सकाळी 4 चालू होते. पण मी आज सुवर्ण कोकणचे सर्व दौरे मध्ये सामील होऊन त्याचा अभ्यास करतोय. आणि माझं ध्येय जे आहे, मी आता खरं सांगायचं म्हणजे मी गेले 6 महिने संस्थेशी जोडलेलो आहे. माझा प्रोजेक्ट हा असेल शेण, गाईचं गोमूत्र ह्याच्यावरती. पण मी अजून त्याच्यामध्ये उतरलो नाहीये कारण मला त्याच्यावरचा पूर्ण माझा विश्वास झाला. मी एक प्रश्न विचारतो, म्हणजे आकडा हा तेवढा महत्वाचा नसेल, पण आज मिळणारा तुझा पगार आणि भविष्यात हा व्यवसाय केल्यानंतर मिळणारा पगार याच्यात किती तफावत असेल? नक्कीच याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असेल असं मी म्हणेन. कारण की नोकरीमध्ये एक बांधिलकी असते, एक माणूस बांधून राहतो. पण बिझनेसमध्ये तुम्ही इतरांना, 4 लोकांना घेऊन कितीचा पगार आहे आणि तो कितीचा वाढेल असं वाटतं तुला? मी आता 40 ते 50 हजार पगार घेतो आणि माझं इन्कम नक्की ते 1 लाखापर्यंत बिझनेस केल्यानंतर असेल. 50,000 पगार घेणारा माणूस गाईच्या व्यवसायाकडे, म्हणजे जो शहरी वर्गाची मानसिकता आहे की हे सगळे अशाश्वत आहे, हे काय खरं नसतं, याच्यात लॉस आहे, हे डेअरिंग करतो असं तुला वाटत नाही? हो, नक्की. कारण मी स्वतः अनुभवलंय. आपण ज्या घरात वस्तू खातो, समजा शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्ली किंवा टोमॅटो खाल्ला, ह्या फक्त खाण्यापुरती आपण निगडीत ठेवतो. पण त्या वस्तू आपल्यापर्यंत कशा आल्या ह्याचा विचार आपण सर्वसामान्यांनी कधीच नाही केला. तर ती वस्तू कशी आली ही जर प्रत्येकाने ठरवलं की मी माझा स्वतःचा प्रोजेक्ट तयार करून ती जर मार्केटमध्ये आणली तर मी नक्कीच उद्योजक बनेन असं मला वाटतं. त्यामुळे त्याच्यातून लोकांना उद्योजक बनता येईल. तुम्हाला नोकरी करून इतरांना उद्योजक घडवता येईल. तुम्हाला त्यासाठी लागणारी जी धडपड आहे ती सुवर्ण कोकण तुम्हाला देतेच आहे. नक्कीच. सगळं मदत करणारी माणसं आहेत. कुठल्या व्यवसायात प्रवेश करावा हे सगळे व्यवसायाचे स्रोत आहेत. मग हे सगळं असताना आपण का जात नाही? आपण घड्याळाच्या काटाने एवढं का बांधलं गेलो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. याच विषयावर बोलतोय. छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय मंगेश पाटील यांच्यासोबत. मंगेश, ज्या पद्धतीने आपण ब्रेकपूर्वी चर्चा करत होतो, एकच महत्वाचा प्रश्न होतो, या व्यवसायातील म्हणजे गाईचं दूध, गाईच्या गोमूत्र या पल्ल्याड जाऊ नये, शेण, पंचगव्य किंवा या संदर्भातला आपण व्यवसाय करताय, भविष्यात येणारं मार्केट किती मोठं दिसतंय तुला?
खूप मोठं मार्केट म्हणता येईल यासाठी ऋषी सर. कारण आज लोकांना ह्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत की गाईच्या गोमूत्र नंतर शेणापासून बनवलेले धूपबत्ती ह्या वापरल्याने जो फायदा लोकांना मिळत चालला ह्या गोष्टी आता लोकांना सुवर्ण कोकणच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच ह्याला मार्केट मिळणार आहे. नक्कीच हा प्रश्न विचारण्याचा, कारण कोकणात अशी सुखवस्तू घर आहेत किंवा महाराष्ट्रातही अशी काही कुटुंब असतात की ज्यांना व्यवसाय करायचा असतो पण कुठलाही धोका पत्करायचा नसतो, त्यातले लॉसेस सहन करायचे नसतात किंवा एक मनामध्ये भीती असतील, लोक काय म्हणतील. अशा लोक काय म्हणतील अशा माणसांसारखी गाय पाळणं हा शाश्वत व्यवसाय म्हणून कसं सांगाल तुम्ही त्यांना? तसं पाहिलं तर लोक काय म्हणतील ही भावना मराठी माणसामध्ये असतेच, पण तुम्ही लोकांसाठी काय करताय, तुम्ही लोकांसाठी काय करताय हे तुम्ही करण्यापेक्षा तुम्ही स्वतःसाठी काय करताय हे माणसाने पहिलं सुरुवातीला सिद्ध केलं पाहिजे. तुम्ही स्वतः उद्योजक बना. मग आता तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे, गाईचं दुग्ध व्यवसाय असो किंवा गाईचं गोबर असो किंवा गाईचं गोमूत्र असो, ह्यापासून तर नक्कीच तुम्हाला उद्योजक होता येईल आणि ह्याचे फायदे लोक आता समजत चाललेले आहेत. त्यामुळे लोक काय म्हणतील ही भावना काढून तुम्ही एकजुटीने एकत्र या आणि उद्योगधंद्याकडे वळा, असं माझं आव्हान. मंगेशराव, तुम्ही स्वतः अश्वमेधचे शिलेदार आहात. अश्वमेध असेल, सुवर्ण कोकण असेल, ही कार्यशाळा असतील, अब्जवरे असतील, व्हीसीडी असतील, सुवर्ण कोकणची प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकासाठी आज आवश्यक आहे. काय आवाहन कराल महाराष्ट्राला की तुमच्या आयुष्यातनं तुम्ही इतरांना काय सांगाल की काय या चळवळीत येण्यापेक्षा का स्वतः उद्योग किंवा कृषी व्यवसायात जा, काय सांगाल? महाराष्ट्रातील सर्व तरुण लोकांना मी असं आवाहन करेन की तुम्ही नोकरी करत किंवा नोकरी न करता जे उद्योजक व्हायचं आहे त्यासाठी तुम्हाला खरंच आज सुवर्ण कोकण या संस्थेमध्ये येण्याचं गरजेचं आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा संस्था आहेत, पण जे सुवर्ण कोकण देते किंवा इतर संस्था देतात त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. कारण इतर जसं शाळेमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं तसं इथे काही नाही. तुम्ही इथे उच्च नीच असा भेदभाव काही केला जात नाही. त्यामुळे सुवर्ण कोकण ही संस्था जे उद्योजकावरचे जे बाळकडू देतं ते अतिशय महत्वाचं आहे. आणि मी तर हे सांगेन की मला स्वतः उद्योजक घडवण्यासाठी सुवर्ण कोकण किंवा माझे कुटुंबातील जे सहकारी आहेत, माझी सहचारी, माझी पत्नी, माझे भाऊ, माझी वहिनी जे काय आहेत, त्यांनी मला संपूर्ण सपोर्ट दिलेला आहे. आणि नुसते सुवर्ण कोकण संस्थेमध्ये सामील होणार नाही किंवा कार्यशाळा अटेंड होऊन ह्या काही गोष्टी साध्य होणार नाहीत, तर तुम्हाला अभ्यास दौरे केले पाहिजेत. अभ्यास दौऱ्यातून तुम्हाला माहिती जमा केली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं काय प्रोजेक्ट आहे हे बेसिकली तुम्ही ठरवलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर तुम्ही शिलेदार झालात तर शिलेदार झाल्यानंतर सुवर्ण कोकण संस्था तुमच्यावर एक वॉच ठेवते, तुमची टीम निवड करते. टीम निवडीतून तुम्हाला कुठच्या प्रोजेक्टवर तुम्ही कुठे अडकलात का ह्याच्यावरती पूर्ण माहिती देते. आणि सतीश सरांनी चालवलेली ही चळवळ जी आहे ती खूपच सुंदर आहे. त्यांना तर आमच्या वारकरी संप्रदायाच्या भाषेत म्हणायचं झालं तर विठू माऊली तू माऊली जगाची, सतीश सर तुम्ही माऊली, कोकणची माऊली महाराष्ट्राची. मी हे त्यांच्यासाठी ब्रीद वाक्य म्हणेन. कारण त्यांनी घेतलेलं हे कार्य हे खूपच महान कार्य आहे. त्यांच्यावरती शिवचरित्राचा भरपूर मोठा प्रभाव आहे हे त्यांच्या देहबोलीतून जाणवतं. त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या आचरणामध्ये येऊन त्यांच्या विचारांचं संकलन करून उद्योजकतेकडे वळायला पाहिजे असं मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला सांगेन. शेवटी सगळी प्रत्येकाची आयुष्याची जगण्याची लढाई असते. या लढाईत तुम्ही कसे सामील होता, रित्या हाताने होता, ढालीनं सह होता की तलवारीसह होता, हे ज्याच्या त्याच्यावर ठरलेलं असतं. कारण युद्ध करायचं तर युद्ध भाल्यानेही होतं आणि युद्ध अंबारीत बसूनही होतं. फक्त विजय कोणाचा असतो आणि विजयाचा सगळा श्रेय घेणारा कोण असतो हे तुमच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरवतो. आपण ठरवूया, आपण जिंकूया आणि सगळ्यात महत्वाचं आपण श्रीमंत होऊया. मंगेशदा, इथं आलात, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.